RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी मानसी आपले स्वागत करते। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। अकोला महापालिकेला दुसऱ्यांदा काढावी लागली आरक्षण सोडत। 3 जागांमध्ये बदल करता करता झाला 8 जागांमध्ये मोठा बदल। अकोट येथे भाजपला सोडचिठ्ठी देत चिखले यांना वंचितची उमेदवारी। अकोटमध्ये कोण मागे घेणार अर्ज यावर रंगली चर्चा। खामगाव नगराध्यक्ष पदासाठी भाऊसाहेबांची सून रिंगणात, तर दर्यापूर नगर परिषदेत अकोटचे आमदार भारसाकळे यांच्या पत्नीला तिकीट। बार्शीटाकळी बाळापूर येथे उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची झुंबड। हिवरखेड तेल्हारा येथे उमेदवारांनी अखेरच्या दिवशी केली गर्दी। निवडणूक होण्यापूर्वीच महापालिका बनली महफिलचा अड्डा। आज दारूच्या बॉटल सापडल्या, उद्या। आता सविस्तर बातम्या। महापालिकेचे आज नव्याने सुधारित आरक्षण काढण्यात आले। निवडणूक आयोगाच्या आदेशाने महापालिका आयुक्त यांनी हे आरक्षण घोषित केले। महापालिकेच्या सभागृहात हे आरक्षण घोषित करण्यात आले। या आरक्षणामुळे 3 प्रभागांमधील ओबीसी महिला आरक्षण तर निश्चित झाले, पण या बदलाने एकूण 8 मोठे बदल आज झाल्याचे चित्र समोर आले आहे। महापालिका सभागृहात आज नव्याने आरक्षण घोषित झाले। यात ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण काढण्यात आले। यात प्रभाग क्रमांक 3ब, प्रभाग क्रमांक 10 आणि प्रभाग क्रमांक 14ब हे 3 प्रभागातील भाग ओबीसी महिलेसाठी राखीव करण्यात आले। प्रभाग क्रमांक 14 मधील महिलेसाठी क भाग राखीव होता, तो आता वगळण्यात आला आहे। इतक्यावरच ही प्रक्रिया थांबली नाही, तर प्रभाग क्रमांक 1 मध्ये अ भाग जो ओबीसी महिलेसाठी राखीव होता तो वगळून केवळ ओबीसी केला गेला, तर प्रभाग क्रमांक 1 मधील क भाग जो ओपनसाठी होता तो प्रभाग 1 मधील क भाग खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाला। अकोला महापालिकेच्या प्रभाग 3क मधून महिलेचे आरक्षण वगळण्यात आले, तर तो आता सर्वसाधारण अर्थात ओपन करण्यात आला आहे। आज प्रभाग क्रमांक 3 मधील ब भाग हा महिला ओबीसी साठी राखीव करण्यात आला। त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 11 अ चा भाग महिला ओबीसी साठी राखीव होता, तो वगळून फक्त ओबीसी साठी करण्यात आला। आज महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या संदर्भामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने सोडतीचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। दिनांक 11 नोव्हेंबर रोजी जी आरक्षण सोडत काढलेली होती त्याच्यामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलेकरिता ज्या जागा नेमून द्यावायच्या आहेत त्या व्यतिरिक्तच्या जागांचं जे सोडतीद्वारे आरक्षण निश्चित करावायचं होतं, त्याच्यामध्ये अ आणि ब या दोन्ही मधील जागांचा विचार करण्याच्या संदर्भामध्ये म्हणजे टोटल एकूण 12 प्रभागांमधून ह्या 3 जागा सोडतीद्वारे काढण्याच्या संदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोगाने सूचना केलेल्या होत्या। त्या अनुषंगाने आज सभागृहामध्ये ही सोडत पार पडलेली आहे। सर्वसाधारण संवर्गातीलही महिलांसाठी आरक्षण निश्चित करावयाच्या जागांचा आज नेमून देऊन आरक्षण निश्चित करण्यात आलेलं आहे। महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक, पत्रकार बंधू हे सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि मोठ्या उत्साहामध्ये हा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम संपूर्ण झालेला आहे। भाजपाच्या माया धुळे, काँग्रेसच्या अलका बोडके, वंचितच्या स्वाती चिखले यांच्यासह 7 प्रमुख उमेदवारांनी अकोट नगराध्यक्ष पदासाठी दावा केला आहे। अर्ज मागे घेण्याच्या दिवशी यातील कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी गर्दी अकोट येथे होती। नगर परिषद निवडणूक 2025चा बिगुल वाजताच अकोट शहरातील राजकारण चांगलेच तापले असून नगराध्यक्ष पदाची लढत यंदा सर्वच प्रमुख पक्षांसाठी प्रेस्टिज बॅटल ठरणार आहे। अर्ज दाखल करण्याच्या अंतिम टप्प्यात सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी एकापाठोपाठ एक आपल्या उमेदवारांची घोषणा करत निवडणुकीचा माहोल अधिकच तापवला आहे। प्रमुख पक्षांचे उमेदवार मैदानात अकोट नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी जाहीर झालेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये वंचित बहुजन आघाडीत स्वाती मंगेश चिखले, काँग्रेसतर्फे अलका संजय बोडखे यांनी अर्ज दाखल केला।
MIM फिरोजाबी सय्यद शरीफ राणा, शिवसेना उद्धव गट विजयाताई मनोहर चौधरी, भारतीय जनता पक्ष माया विवेक धुळे यांनी अर्ज दाखल केला। अनेक प्रमुख उमेदवारांना ऐनवेळी उमेदवारी मिळाल्याने अर्ज दाखल करण्यासाठी एकच गर्दी उसळली होती। अधिकृत पक्षांव्यतिरिक्त आणखीन काही अपक्ष उमेदवारांनी देखील नगराध्यक्ष पदाचे अर्ज दाखल केले आहेत। शेवटच्या दिवशी उमेदवारांची मोठी गर्दी होणार हे अपेक्षित असताना महसूल विभागाकडून अर्ज स्वीकृतीसाठी पुरेशी पूर्वतयारी नसल्याचे चित्र यावेळी दिसून आले। त्यामुळे गर्दीचे नियोजन करताना प्रशासनाची दमछाक झाली। खामगाव नगराध्यक्ष पदासाठी राज्याचे कामगार मंत्री व अकोल्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या वहिनी यांनी नामांकन अर्ज दाखल केला आहे। त्यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झाल्याचे चित्र आहे। विरोधक कोणाला उमेदवारी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। खामगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाकडून अपर्णा सागर फुंडकर यांनी आपले नामांकन दाखल केले आहे। अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी त्यांचे पती सागर फुंडकर, कुटुंबीय आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केला। या निवडणुकीत काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीकडून किशोरप्पा भोसले यांच्यासह अन्य इच्छुकांनीही आपले अर्ज दाखल केले आहेत। खामगाव नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाकडून अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या वहिनी अपर्णा सागर फुंडकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत कैलासवासी भाऊसाहेब फुंडकर यांच्या पत्नी सुनीताताई भाऊसाहेब फुंडकर, सागर फुंडकर यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। अपर्णा फुंडकर यांनी नामांकन दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की पक्षश्रेष्ठी तसेच स्थानिक कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे। तसेच ही उमेदवारी आपल्यासाठी अनपेक्षित असली तरी कैलासवासी भाऊसाहेब फुंडकर आणि आकाश फुंडकर यांनी या भागात केलेल्या विकास कामांचा आणि जनसंपर्काचा आपल्याला निवडणुकीत निश्चितच लाभ होईल। दुसरीकडे काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते किशोरप्पा भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। सूत्रानुसार महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातही जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे। त्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे खरे चित्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवसांपर्यंत स्पष्ट होणार नाही असे सध्याचे राजकीय वातावरण दर्शवत आहे। यांना नमन करते। खामगाव शहरातील श्रेष्ठ आणि ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मिळून हा निर्णय घेतला आहे। राजकीय परिस्थिती त्याला कारण असू शकते। आज मी ते उमेदवारीचा अर्ज भरला आहे। आनंद होतोच आहे, पण ह्या अनपेक्षित अशा उमेदवारीमुळे थोडं दडपण देखील आहेच। पण नक्कीच आमचे बाबा भाऊसाहेब फुंडकर तसेच आपले सगळ्यांचे लाडके कामगार मंत्री आकाशदादा यांच्या नेतृत्वामध्ये खामगाव शहरामध्ये खूप विकास कामे झालेली आहेत। शहराचा अगदी चेहरा मोहरा बदलून गेला आहे, एवढी विकासाची कामं झाली आहेत। माझं विजन एवढंच आहे की हा विकास जो सुरू झालाय त्याला पुढे नक्कीच नेण्याचा मी मनपूर्वक प्रयत्न करेन। भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे। इथे कोणताही निर्णय हा सामूहिकरित्या घेतला जातो। भारतीय जनता पार्टीमध्ये लोकशाही जिवंत आहे। 12 लोकांनी इच्छुकांचे अर्ज दाखल केले होते आणि जे आमचे भारतीय जनता पार्टीचे जे प्रमुख कार्यकर्ते होते त्यांची बैठक झाली। बैठकीमध्ये सामूहिकरित्या यावर चर्चा झाली। सर्व उमेदवार हे तुल्यबळ होते। हे सर्व जेवढेही उमेदवार आहेत हे पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत। हे सर्व अगदी हार्डकोअर कार्यकर्ते आहेत, 24 तास काम करणारे कार्यकर्ते आहेत। पण जेव्हा यावर चर्चा झाली तर सगळे तोडीचे कार्यकर्ते असल्यामुळे सर्वांनी नंतर हा विचार पुढे आणला की आपण सर्वांनी मिळून एकत्रितपणे हा जो उमेदवारीचा प्रश्न आहे हा निकाली काढण्यासाठी सागरभाऊ फुंडकर यांच्या पत्नी म्हणजे आमच्या वहिनी अपर्णाताई सागर फुंडकर यांना उमेदवारी द्यावी आणि शेवटी ही निवडणूक खामगावच्या विकासासाठी, खामगावच्या भविष्यासाठी लढल्या जाणार आहे। जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी लढल्या जाणार आहे। त्यामुळे आपण एका दिलाने हा निर्णय करून ही उमेदवारी वहिनींना द्यावी असं सर्व कार्यकर्त्यांचं मत झालं। त्यांनी आमच्या परिवाराला हे मत त्यांनी दिलं आणि आम्हाला ही उमेदवारी घ्यावी लागली।
म्हणून आज आदरणीय अपर्णाताई सागर पुणकर हे आमच्या वहिनींचा अर्ज आज इथे भरण्यात आला आणि सर्व उमेदवारांचे सुद्धा अर्ज आज आम्ही दाखल केलेले आहे आणि आम्हाला विश्वास आहे की गेल्या 9 वर्षामध्ये जो खामगावमध्ये आम्ही विकास केला, जनतेच्या समस्या सोडवल्या, भरघोस निधी या खामगावसाठी आणला, या माध्यमातून जनता पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवेल आणि भरघोस मतांनी ही नगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात देईल. अकोला जिल्ह्यात बाळापूर, बार्शी टाकळी, हिवरखेड, तेल्हारा या ठिकाणी देखील उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची मोठी गर्दी होती. विविध राजकीय पक्षांनी अखेरच्या क्षणी फेरबदल करत नेत्यांनी कार्यकर्त्यांना धक्का दिला आहे. वंचित बहुजन आघाडीने नगराध्यक्ष पदासाठी 4 ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर केले होते. त्यामध्ये बाळापूर नव्हते, तो तिढा आता सुटला आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसला जागा सुटली आहे. RRC नेटवर्कच्या रणसंग्राम कार्यक्रमात माजी आमदार नतीकुद्दीन खतीब यांच्या कारभारावर वक्त्यांनी ताशेरे ओढले होते. परंतु खतीब कुटुंबाची स्थानिक राजकारणावरील पकड पाहता यावेळी खतीब यांच्या पत्नी रझिया बेगम खतीब यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे, तर भाजपतर्फे धनश्री अंबाडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी नामांकन दाखल केले. महायुती, महाविकास आघाडी आणि वंचित नगरविकास आघाडी अशी तिरंगी लढत रंगणार असे चित्र आहे. बार्शी टाकळी नगरपंचायतची निवडणूक चांगली गाजते आहे. गेल्या 10 वर्षात कुठलाच विकास झाला नाही, उलट भ्रष्टाचार झाला असा आरोप निवडणुकीच्या काळात झाला. त्यानंतर काँग्रेसच्या तिकीट वाटपात दुजाभाव झाला असा आरोप झाला. या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत होईल असे दिसते. काँग्रेसची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी समीना अंजुम बिस्मिल्ला खान यांना मिळाली. भारतीय जनता पक्षाने रुपाली अंदागोंदे, वंचित बहुजन आघाडीने दीपमाला संजय मुळे, अपक्ष सायमा परवीन अहमद शमी तसेच काँग्रेसकडून रेहानाबी आलम खान यांनी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने एकच झुंबड उडालेली दिसली. नगरसेवक पदासाठी देखील अर्ज मोठ्या प्रमाणात दाखल झाले. आज शेवटच्या दिवशीपर्यंत नगराध्यक्ष पदाकरिता 10 उमेदवारांचे 12 अर्ज प्राप्त झाले असून 17 सदस्य पदांकरिता 129 उमेदवारांचे 138 नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहेत आणि या सर्व नामनिर्देशन पत्रांची उद्या दिनांक 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजतापासून छाननी करण्यात येऊन वैधरित्या पात्र झालेल्या अंतिम उमेदवारांची यादी उद्या प्रसिद्ध करण्यात येईल. तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड नगर परिषदेच्या स्थापनेनंतर ही पहिलीच निवडणूक असल्याने संपूर्ण शहरात मोठी उत्सुकता दिसून येत आहे. नगरसेवक पदासाठी 101 आणि नगराध्यक्ष पदासाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले होते. अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. प्राप्त माहितीनुसार अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी हिवरखेड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी 11 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये सौ प्रतिभा वीरेंद्र येऊल, सुलभा रमेश दुतोंडे, सुनंदा सुरेश गिरे, आंचल सुरेश ओंकारे, शोभाताई घुंगड, कल्पना सुनील अस्वार, साबिया अंजुम आदींचा समावेश आहे. यंदा हिवरखेडमध्ये नगर परिषद अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांविरुद्ध अन्य पक्षांच्या उमेदवारांमध्ये जोरदार लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही पहिली निवडणूक असल्याने निवडणुकीत काय रंगत येते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मूर्तिजापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवशी नगरसेवक पदासाठी 200हून अधिक अर्ज दाखल झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी सांगितले. तर नगराध्यक्ष पदाकरिता भाजपतर्फे हर्षल साबळे, शिवसेना उभाठा तथा महाविकास आघाडीतर्फे विनायक गुलाने, शिंदे गटाच्या शिवसेनेच्या वतीने शुभम मोहोड, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कृष्णराव गावंडे, अपक्ष सुनील पवार तर वंचितकडून शेख इम्रान शेख खलील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील. अकोला जिल्ह्यामध्ये आगामी रब्बी हंगामासाठी कृषी विभागाने बियाणे आणि खतांचे संपूर्ण नियोजन पूर्ण केले आहे. प्रशासनाच्या अंदाजानुसार यावर्षी रब्बीत मुख्यत्वे हरभऱ्याचे 1.25 लाख हेक्टर तर गव्हाचे सुमारे 30,000 हेक्टर क्षेत्र पेरणीखाली येणार आहे. जिल्ह्यातील धरणात पुरेसा जलसाठा आणि रब्बी हंगामासाठी शेतकरी सज्ज झाला आहे. नियोजित क्षेत्रानुसार एकूण 61,000 क्विंटल बियाण्यांची आवश्यकता ठरवण्यात आली आहे. यापैकी महाबीज मार्फत 35,000 क्विंटल तर खाजगी क्षेत्रातून 26,000 क्विंटल बियाणे उपलब्ध होणार असून एकूण आवश्यकते एवढे बियाणे जिल्ह्यात उपलब्ध राहणार आहे.
रब्बी हंगामासाठी खतांचेही नियोजन तयार करण्यात आले असून खरीप हंगामातील आवंटनानुसार खालीलप्रमाणे खतांचे वितरण मंजूर झाले आहे. युरिया, DAP, MOP, NPK, संयुक्त खते, SSP अशी विविध खते उपलब्ध करण्यात येणार आहे. याप्रमाणे रब्बी हंगामासाठी एकूण 48,000 मेट्रिक टन खताचे आवंटन मंजूर झाले आहे. 7 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात 22,000 मेट्रिक टन खते उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना आवश्यक असलेली बियाणे व खते उपलब्ध असल्याने पेरणीला वेग येणार असून त्याचा थेट फायदा उत्पादन वाढीस होणार असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अकोला जिल्ह्यामध्ये रब्बी हंगाम 25-26 करिता नियोजन पूर्ण करण्यात आले आहे आणि यामध्ये रब्बी हंगामामध्ये हरभरा पिकाखालील 1,25,000 हेक्टर तर पीक हे प्रामुख्याने असेल. तसेच गव्हाचं क्षेत्र हे 30,000 हेक्टरवरती असण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने आपण बियाण्याचे नियोजन केलेलं असून यामध्ये एकूण आपल्याला जे बियाणे लागणार आहे त्यानुसार 61,299 मेट्रिक टनची आवश्यकता असून महाबीज मार्फत आपल्याला 34,705 क्विंटल बियाणे आणि खाजगी क्षेत्रातून 26,594 असे एकूण 61,299 क्विंटल बियाण्याचे आपल्याला उपलब्ध होणार आहे. त्या अनुषंगाने खतांचीही नियोजन करण्यात आलेले असून रब्बी हंगाम 25-26 करता कृषी आयुक्तालयाकडून आपल्याला खरीप हंगामासाठी जो आवंटन मंजूर झालेला आहे ते युरियासाठी 13,902, DAP खतासाठी 6,863, MOP खताचे 2,103 मेट्रिक टन आणि जी आपली संयुक्त खतं असतात कॉम्प्लेक्स फर्टिलायझर ती 15,974 व SSP खताचं 9,475 अशा एकूण 48,317 मेट्रिक टनाचं आवंटन मंजूर असून आज अखेरपर्यंत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्याचा विचार करता 107% पुरवठा झालेला आहे आणि आज रोजी आपल्याकडे एकूण जिल्ह्यात 22,081 मेट्रिक टन खते उपलब्ध आहेत. दर्यापूर नगर परिषदेच्या भाजपच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नलिनीताई प्रकाश भारसाकळे यांनी आज शक्ती प्रदर्शन करत आपला नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला. तसेच सर्व भाजपच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी सुद्धा नामांकन अर्ज दाखल केला आहे. अकोटचे आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा नलिनी भारसाकळे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने दर्यापुरातील राजकीय वातावरण तापले आहे. भारतीय जनता पार्टीचे थेट काँग्रेसच्या उमेदवारांना व इतर पक्षाच्या उमेदवारांना आव्हान राहणार आहे. नामांकन अर्ज दाखल करताना आमदार प्रकाश पाटील भारसाकळे शेकडो कार्यकर्त्यांसह उपस्थित होते. यावेळी दर्यापुरातील सर्व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ढोल ताशांसह वाजत गाजत नगर परिषद पर्यंत रॅली काढून शक्ती प्रदर्शन करून नलिनी भारसाकळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आगामी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीमधील प्रत्येक पक्ष आपापल्या चिन्हावर स्वबळावर लढत असला तरी खरी लढत ही महाविकास आघाडीशी असणार आहे, अशी माहिती शिंदे गटाचे शिवसेना नेते आणि माजी मंत्री आनंदराव अडसूळ यांनी दिली आहे. अमरावती जिल्ह्यात शिंदे शिवसेनेचे एकूण 6 ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. जाहीर केलेल्या सर्व उमेदवारांना पक्षाचा AB फॉर्म आनंदराव अडसूळ यांच्या हस्ते पत्रकार परिषदेत प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर शिवसेना उपनेत्या प्रीती बंड, माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, सहसंपर्क प्रमुख श्याम, जिल्हा प्रमुख संतोष बद्री, अशी धर्माळे, महिला जिल्हा प्रमुख रेखा खरवडे, अजय महल्ले, वेदांत तालम आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. आगामी काळात शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक एकजुटीने पक्षाचे काम करून अमरावती जिल्ह्यातील विविध नगरपालिकांवर पुन्हा भगवा झेंडा फडकवतील असा ठाम विश्वास आनंदराव अडसूळ यांनी व्यक्त केला आहे. अकोला जिल्हा परिषद परिसरात पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनली आहे. ये-जा करणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ठराविक पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे अनेक वाहन चालक मनमानी पद्धतीने कुठेही गाड्या उभे करतात. त्यामुळे परिसरात गोंधळ, वाहतूक कोंडी आणि पादचारी नागरिकांना त्रास वाढला आहे. जिल्हा परिषदेत दररोज मोठ्या संख्येने नागरिक कामानिमित्त येतात. मात्र परिसरात वाहनतळासाठी स्पष्ट जागा निश्चित न केल्याने वाहनांची रांग रस्त्यावरच लागते. काही वाहने प्रवेशद्वाराजवळ उभी केल्याने कार्यालयात येणाऱ्यांना आत बाहेर जाण्यास अडचणी निर्माण होतात. नागरिकांच्या म्हणण्यानुसार वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही. पार्किंगचा प्रश्न वर्षानुवर्ष आहे, पण प्रशासनाचे याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे.
तसेच योग्य पार्किंग व्यवस्थापन, स्पष्ट दिशादर्शक फलक तसेच अनियमित पार्किंगवर कारवाई याची तातडीने गरज असल्याचे स्थानिकांनी नमूद केले। प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहून शिस्तबद्ध पार्किंग व्यवस्था उभारली तर नागरिकांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। खोलेश्वर भागात खटोडजींच्या गल्लीत भला मोठा विषारी घोणस साप दिसला। सापाला बघून नागरिकांत भीती पसरली, लोकांची गर्दी झाली। नंतर तो सर्वांसमक्ष नालीच्या काठावर जाऊन बसला। ताबडतोब मानद वन्यजीव रक्षक बाळक काळणे यांना बोलावले। त्यांनी संयमाने पकडून नागरिकांना दिलासा दिला। विषारी घोणस हिवाळ्यात निघण्याचे प्रमाण वाढलेले असते। शहरापेक्षाही ग्रामीण भागात याचे प्रमाण जास्त आहे। सोयाबीन शेतात जास्त दक्षता घ्यावी, बूट वापरून कामे करावे, हातात काठी ठेवावी। हा साप अत्यंत रागीट असून याचा दंश सहसा चुकत नाही। त्याचे 1 इंच दात लवचिक असतात। सापाला पकडतानाही शेपटीपासून तर वरपर्यंत संपूर्ण शरीर हलवत असल्यामुळे योग्य निर्णय घेणे जरुरी असते, अन्यथा कोणत्याही दिशेने सहजपणे दंश करू शकतो। लहान मुले गल्लीत खेळतात व लोकांची रेलचेल सुरू असते। घोणस दिवसा दिसल्यामुळे धोकादायक प्रसंग टळला असे बाळक काळणे म्हणाले। वाशिम नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून अनिल केंदळे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। दरम्यान वाशिममध्ये भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत ढोल ताशांच्या गजरात भव्य रॅली काढण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। वाशिम नगर परिषदेच्या निवडणूक नामांकनाच्या अखेरच्या दिवशी भाजपने वाशिम नगर परिषदच्या अध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवार जाहीर केला आहे। अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असल्याने गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर्गत चर्चांना आणि तणावाला ऊत आला होता। मात्र आज अखेर भाजपकडून अंतिम निर्णय घेत अनिल केंदळे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली। यानंतर अनिल केंदळे यांनी भाजपच्या वतीने भव्य शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला। भाजपमध्ये अध्यक्षपदासाठी सदस्यासाठी इच्छुकांचा ओघ मोठा असल्याने अनेकांनी तयारी केली होती। त्यामुळे अधिकृत उमेदवार घोषित झाल्यानंतर भाजपमध्ये बंडखोरीची शक्यता वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। मात्र अनिल केंदळे यांनी सर्व इच्छुकांशी चर्चा करून मार्ग काढणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे। सर्व पदाधिकारी मित्रपक्ष आमच्या सोबत आहेत, त्यामुळं म्हणजे आमचा विजय निश्चित आहे। आपण पहिल्यांदाच निवडणूक लढत आहात, कसं सामोरं जाणार या निवडणुकीला? आव्हानं तर भरपूर आहेत, पण आमच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी जे मार्गदर्शन आजपर्यंत केलं किंवा इथून पुढे करत आहे आणि जनता माझ्या सोबत आहे, त्यामुळं मला विश्वास आहे। विकासाचं विजन काय असणार आहे? जे केंद्रातल्या योजना राज्यात आणि राज्यातल्या योजना आपल्या वाशिम शहरात ह्या आणून विकासाचा एक पाऊलवाट मी सुरू करणार आहे। आज जो फॉर्म भरताय तो महायुतीतून भरताय का स्वतंत्र भाजपतर्फे? अकोल्यात यंदा तशी थंडी लवकरच पडली। या थंडीने महापालिकेत कोणाला थंड केले असा प्रश्न उपस्थित होत आहे। ज्या महासभेत नगरसेवक शहराच्या विकासावर चर्चा करतात त्या महासभेच्या सभागृहाबाहेर मैखाना सजलेला दिसून आला। मोठ्या संख्येत दारूच्या बॉटल्स आणि कॅन येथे कोणी आणल्या त्याची चौकशी होण्याची गरज व्यक्त केली जात आहे। अकोला महानगरपालिका म्हणजे शहराच्या तरक्कीचा अड्डा असायला हवा, पण इथे जर बैठकीचे शौकीन महफूल जमू लागले तर मनपा मुख्य इमारतीतील सभागृहाच्या वरच्या मजल्यावर एका टेबलजवळ 1-2 नव्हे तर तब्बल 8 ते 10 बियर व दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्याने मनपा प्रशासकीय दर्जावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। सभागृह म्हणजे शहराच्या भविष्याचे फैसले ज्या ठिकाणी होतात तेच ठिकाण आता दारूच्या खोक्यांचे बाटल्यांचे डिपो बनू लागले काय अशी चर्चा कर्मचारी, जनप्रतिनिधी आणि नागरिकांमध्ये रंगली आहे। या साऱ्या प्रकरणामुळे महापालिका बनली दारुड्याचा अड्डा अशी टीका शहरात खुलेआम होऊ लागली आहे। महापालिकेच्या मुख्य सभागृहाच्या बाजूला असलेल्या विभागात एका टेबलजवळ सकाळी सफाई कर्मचारी कामाला लागले तेव्हा त्यांना
हा खतरा गिलास दिसला. टेबल खाली व बाजूला पडलेल्या रिकाम्या बाटल्या, त्यांचे झाकण, प्लास्टिक ग्लास पाहून प्रथम त्यांना धक्काच बसला होता. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस, द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. अकोला महापालिकेला दुसऱ्यांदा काढावी लागली आरक्षण सोडत. 3 जागांमध्ये बदल करता करता झाला 8 जागांमध्ये मोठा बदल. अकोट येथे भाजपला सोडचिठ्ठी देत चिखले यांना वंचितची उमेदवारी. अकोटमध्ये कोण मागे घेणार अर्ज, यावर रंगली चर्चा. खामगाव नगराध्यक्ष पदासाठी भाऊसाहेबांची सूड रिंगणात, तर दर्यापूर नगर परिषदेत अकोटचे आमदार भारसाकळे यांच्या पत्नीला तिकीट. बार्शीटाकळी बाळापूर येथे उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची झुंबड. हिवरखेड तेल्हारा येथे उमेदवारांनी अखेरच्या दिवशी केली गर्दी. निवडणूक होण्यापूर्वीच महापालिका बनली महफिलचा अड्डा. आज दारूच्या बॉटल सापडल्या, उद्या. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,40,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोलाचे हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे YouTube चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.